तालुक्यातील टेकवाडे गावात अज्ञातांकडून शेषनाग मंदिराची विटंबना। अज्ञात समाजकंटकाने मंदिराचे पुजारी यांच्या घरावरही केली दगडफेक। गावात तणावाचे वातावरण। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावात पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने गावाबाहेरील शेषनाग मंदिराची शाही व मंदिरातील शेषनागाची तोडफोड करत विटंबना केली। ही बाब मंदिराचे पुजारी यांचा परिवार जो मंदिराच्या बाजूलाच वास्तव्यास आहे यांना समजली असता त्यांनी घराचे दार उघडत घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण या समाजकंटकाने पुजारी यांच्या घरावरही दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात तो यशस्वी झाला। ही बाब गावात समजतात गावातील वरिष्ठ नागरिक व मंदिराची ट्रस्टी यांनी लागलीच पोलीस प्रशासनाला कळविले। पोलीस प्रशासनाने लागलीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गावातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले। या घटनेत मंदिराचे पुजारी यांच्या 12 वर्षाच्या मुलास दुखापत झाली असून त्यास उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले आहे। या सर्व घटनेचा तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू असून पोलीस प्रशासनाने गावातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे। आपलं नाव काय? हिम्मत झेंडू भोई। तुम्ही मंदिराचे सध्या मंदिराचे शेषनाग बाबाचे ट्रस्टचे सदस्य आहेत और मी शेवकरी पण आहे। ही घटना कोणत्या तारखेला झाली? ही घटना आज 22 पहाटे म्हणजे कमीत कमी 2:30 ते 2:45 ला। त्या समोरील व्यक्तीने जी विटंबना केली त्यावेळेस कोणी तिथं प्रत्यक्षदर्शीने हजर होता का? नाही, कुणीच नाही होतं इथं, पण ते जो मुलगा होता लहान, कोणाच्या? महाराजाचा मुलगा घरात झोपलेला होता, त्यांच्या घरावर दगड मारले आणि ते मुलगा बाहेर दरवाजा खोलताना बाहेर निघताना ते दगडाचा मार लागलेला आहे, डोका फुटलेला आहे त्यांच्या, आणि कॉटन हॉस्पिटलला महाराजचा मुलगा ऍडमिट आहे। मुलगा म्हणजे लहान, म्हणजे कमीत कमी 13 ते 14 वर्षाचा मुलगा आहे। सगळ्या गावकऱ्यांना ही घटना केव्हा कळली? ही सगळ्या गावकऱ्यांना लोकांना कमीत कमी 4 वाजता बाकींना माहित पडलं। जे मेन असतात त्यांना फोन केला महाराजाचा वर्गांनी, आणि परत मग 6-7 वाजेपर्यंत सर्व लोकांना गावाच्या इथं आले। तोपर्यंत तो जो माथेपर होता तो सटला होता का इथं होता? तो घटना करून तर पळूनच गेला ना। बरं, त्याबाबत आपण पोलीस प्रशासनास केव्हा कळवलं होतं? पोलीस प्रशासनाला ती कमीत कमी 3:30 ते 3:45 वाजता पोलीस प्रशासन लागली आले होत्या। 2 गाड्या आल्या होत्या, 112च्या 2 गाड्या आलेल्या, साहेब पण आलेले होते। ते पण इथून 9 वाजता गेले इथून। आज या रात्री 3-3:30च्या सुमारास टेकवाडे गावामध्ये शेषनाग बाबा मंदिराची विटंबना झालेली आहे, आणि त्या विटंबना करणाऱ्या जो काही संशयित असेल, जो काही आरोपी असेल, त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी, कारण या ठिकाणी समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या मंदिरामध्ये अनेक लोकांचे प्राण वाचवलेत या मंदिराने, या महाराजांनी, इथल्या शेवकऱ्यांनी, आणि कुठलं काही कारण असेल तर या स्तरापर्यंत जायला नको पाहिजे होतं करणाऱ्याने, परंतु या ठिकाणी एक खूप मोठा हिंदू समाजाचा, हिंदू धर्मियांचा श्रद्धेवरती घात केलेला आहे, घाला घातलेला आहे। आणि या घटनेचा मी एक समाजाचा सुज्ञ नागरिक या नात्याने व राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघटन जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी या नात्याने तीव्र शब्दात निषेध करतो व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती करतो व शासनातर्फे मागणी करतो शासनाकडे।